इमेजेस, प्रतिमा या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे बघा, आपल्या सबकॉन्शियस माइंडवर म्हणजे सुप्त मनावर अनेक प्रतिमा, म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये इमेजेस म्हणतो, त्या सातत्याने उमटत असतात. आपण वाचलेलं, आपण ऐकलेलं, आपण पाहिलेलं आपलं मन नकळत साठवत असतं. पण जेव्हा या वेगवेगळ्या प्रतिमा काही कारणामुळे एकमेकात मिसळतात, तेव्हा मात्र माणसाची गडबड उडते आणि एखादी काल्पनिक गोष्ट खरी वाटू लागते. जेव्हा जुन्या आणि नव्या इमेजेस मिक्स होतात, तेव्हा देजाव्यू झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. देजाव्यू? हा, म्हणजे एखादी घटना आपल्या आयुष्यात सेम टू सेम या आधी सुद्धा घडून गेली असं वाटणं ना? करेक्ट. जुन्या नव्या प्रतिमा वारंवार मिक्स होऊन आपल्या समोर यायला लागल्या की आपण त्याला पुनर्जन्म वगैरे म्हणायला लागतो. म्हणजे मी हे कधीतरी बघितलंय, माझ्या बाबतीत ही घटना कधीतरी घडून गेली असं वाटायला लागतं. हा, बरोबर आहे. म्हणजे ईशेच्या बाबतीत नेमकं असंच घडतंय डॉक्टर साहेब. ठीक आहे, तुम्ही तिला घेऊन या, तिच्याशी बोलून ठरवू आपण काय ते. सर, ही फाईल. थँक्यू. बरं, ओळख करून देतो. हे मिस्टर माने, हे माझ्या क्लिनिकची सगळी व्यवस्था बघतात. माने, नंतर अपॉइंटमेंटचं बघून घ्या. हो, आपण बाहेर भेटूया. ब्रो इन लॉ, फोटोत हसताय. तुम्ही इकडे हसताय, पण तुमच्यात आणि ईशामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. बट आय विल फाइंड इट आउट. डोंट वरी. काहीच नाही. बिल, मला वाटलं काहीतरी लेटर वगैरे असेल. नो यूज. बुक कोण वाचत असणार? तुला पाहते रे. लवी डबी बुक तर ईशाच वाचत असणार. आता ही केस सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा एक पेशंट आहे, अकॅडमिकली अत्यंत ब्रिलियंट आहे. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर, माझ्या मागं रशियन हेर लागले. बापरे. मग त्यानंतर तो मला म्हणाला की रोज रात्री 2 ते 4 या वेळात रशियाची विमानं माझ्या घरावरनं जातात. कशाला पण? त्याच्यावर वॉच ठेवायला. हो, पण म्हणजे हे सगळं खरं नव्हतं ना. अरे, तो हे सांगायचं जितक्या मनापासनं की कुणालाही वाटेल की हे खरंय. त्याला पूर्णपणे विश्वास होता
की त्याला जे वाटतंय ते खरं आहे. अशाही केसेस असतात? हो, अहो मानसिक आजार फार वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, कारण मानवी मन हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. सगळे मनाचे खेळ असतात. नेमकं कुठं काय चुकलंय हे शोधावं लागतं. ईशाला सुद्धा असंच काही झालं असेल का? ते तिला भेटून तिच्याशी बोलून ठरवावं लागेल. कदाचित तिला काही झालेलं नसेलही, फक्त तिच्याशी बोलून तिचा सगळा गोंधळ दूर करायला हवा. असंच होऊ दे. तुम्ही नका घाबरू. अहो मी त्यासाठीच बसलोय. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तिला क्लिनिकला घेऊन या. पण ती यायला तयार होईल का नाही हे सांगता येत नाही. हो डॉक्टर, कारण मी जेव्हा तिच्याशी हा विषय काढला होता त्यावेळेला ती अपसेट होऊन निघून गेली होती. पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू डॉक्टर. गुड. मलाही असं वाटतंय की तिला जे वाटतंय ते तिने कुठेतरी नकळत वाचलं किंवा ऐकलं असणार आहे. ठीक आहे, तिला आणा तुम्ही, मग बघू आपण. थँक्यू. या. ईशा, तू? मला वाटलं ईशा अचानक आली की काय. तू इथे काय करतेस? मी ऍक्च्युली काय झालं मम्मीला की मी म्हटलं आता ईशा 2-3 दिवसात येईल ना, म्हटलं तिच्या रूमची जरा क्लिनिंग करावी आणि तिच्या रूम मधल्या वस्तू अशा प्रॉपर ऑर्डर मध्ये ठेवाव्यात असं वाटलं मला. म्हटलं हा का, पण मंदाला सांगायचंच ना. मंदाला कशाला, ऑलरेडी तिला इतकी कामं असतात आणि तसंही मी घरी बसून काय करते. म्हटलं चला. चांगलंय, पण तुझ्या उत्साहाच्या भरात इकडच्या वस्तू तिकडे करू नकोस. नाही, ऑफकोर्स मी इनफॅक्ट जशा वस्तू आहेत तशाच प्रॉपर ठेवतीये मी. अशी एकमेकांना मदत केली ना तर प्रेम वाढतं, विश्वास वाढतो. ठीक, तू कर तुझं काम, मी येते. आणि हो, परत सांगते, इकडच्या वस्तू तिकडे करू नकोस. विक्रांना आवडत नाही. या, डोंट वरी. कशी आहेस ईशा बेटा? मी बरी आहे. अहो कुठे गेला होता तुम्ही? काय नाही अगं, काम होतं थोडं मालकांचं, त्यासाठी गेलो होतो. ऐका ना निमकर, हं? ईशाला मी तिच्या लहानपणीचे किस्से आठवून सांगत होते. हो का? तुम्हाला आठवतं का, ईशानी पहिल्यांदा जेव्हा चहा प्याला तेव्हा तिला तो गोड चहा तिखट लागला होता. अगं म्हणजे काय, चांगलंच आठवतंय मला ते. तो चहा मला आवडलाय हे म्हटल्यानंतर माझ्या हातातून कप ओढून घ्यायचा प्रयत्न केला तिनं. पण पुष्पा, हा, तू तिथल्या तिथे जागेवर जे काही छोट्या छोट्या गोष्टी बनवून सांगायची ना, ते मला फार आवडायचं. हो आई. अगं हो, म्हणजे लहानपणी तुला आणलेली एखादी गोष्ट जर तुला आवडली नाही ना, की लगेच पुष्पा जागेवर एखादी अशी गोष्ट तयार करायची तुला पटवण्यासाठी. तुम्हाला तो फ्रॉकचा किस्सा आठवतोय? अरे आपण एवढ्या हौसेने घेऊन आलो, तिने एकदा सुद्धा घातला नाही, नाकं मुरडली. मग काय, तू नेहमीप्रमाणे जागच्या जागेवर एक छोटीशी गोष्ट बनवली छान परीची. तिने सांगितलं, हा फ्रॉक कोणाचा हा नसून हा एका परीचा फ्रॉक आहे आणि त्या परीने हा फ्रॉक आपल्या ईशासाठी पाठवलेला आहे.
आणि हा साधा सुद्धा फ्रॉक नाहीये, हा जादूचा फ्रॉक आहे. हा जादूचा फ्रॉक घातला की कविता लगेच पाठ होते. मग मग काय, जादूचा फ्रॉक आहे म्हणल्यानंतर पटकन घातला असतो तो. सहज विचारल्यासारखं नाही विचारू शकत का आपण तिला? सहज. विपिन, मानसोपचार तज्ञांकडे कोणी सहज जातं का रे? पण सांगून ती नाही येणार ना. आणि डॉक्टर शेखर बिराजदार म्हणाले होते की काही झालं ना तरी तिला घेऊन याच. विपिन, पण एकंदरीत हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? हे बघ, ते असं म्हणाले की ईशाच्या नकळत तिला ज्या काही गोष्टी ऐकण्यात किंवा पाहण्यात आल्या ना, त्याच गोष्टी खऱ्या आहेत असं तिला वाटायला लागलं. म्हणजे एका प्रकारचा मानसिक गोंधळ येतो. पण ती किती जेन्युइनली सांगते रे. हो, पण तेच तर कन्फर्म करायला आपल्याला तिला डॉक्टरांच्याकडे घेऊन जायला हवं. आणि याच गोष्टीसाठी रुपाली तुला पुढाकार घ्यावा लागेल. पण मी काय करू शकते यात? सांगतो, तूच तिला कन्व्हिन्स करू शकतेस. विपिन, मी रुपाली, प्लीज प्लीज काहीतरी जुगाड कर, प्लीज. करते काहीतरी. पुष्पा, हा अगं हा? तू मध्यंतरी काही पुस्तकं आणली होतीस, रहस्य कथा वगैरे, ती परत दिलीस का पुस्तकं? हो, दिली. ईशा, तुला माहितीये मध्यंतरी तुझ्या आईला रहस्य कथा वाचायचा फार छंद लागला होता. मला तर वाटलं होतं आपल्या दाराबाहेरची ती दिवाळीच्या फराळाची पाटी काढून डिटेक्टिव्ह पुष्पा अशीच पाटी लावावी लागते की काय. बोलले, झाली माझी चेष्टा सुरू. चेष्टा नाही ग, नाही, पुस्तकं वाचावीत, मी कुठे नाही म्हणतोय. ईशा, हा बाबा, तूही वाचतेस का ग तिकडे पुस्तकं? तिथे खूप पुस्तकं असतील ना? नाही म्हणजे सरांनी त्यांची स्टडी रूम दाखवली होती ना मला एकदा. मी अर्थात ती बाहेरूनच पाहिली होती, पण बरीच पुस्तकं होती तिथं. नाही बाबा, तिथे जायला तसा वेळ नाही मिळत. नक्की? अहो, असं काय करताय नेमकर? ती म्हणतीये नक्की, तर खरंच वेळ मिळत नसेल तिला. नाही तसं नाही ग, म्हणजे दुसऱ्या कुणी दिलेलं एखादं पुस्तक एवढ्यात वाचण्यात आलंय का तिच्या, हेच विचारत होतो मी. बाबा, तुम्ही असं का विचारताय मला? हं. नाही म्हणजे सहजच विचारताय ना. मी आलो हातपाय धुवून. सोनिया, काय ग अशी चोरासारखी काय येतेस? कारण चोरीच केली मी घरी. What? Don't shout! Don't shout! चोरी केलीये, दरोडा नाही घातलाय. अगं हो, पण हे तुला असं वागायची काय गरज आहे? आय मीन, काय काय चोरलंस तू? काय चोरलं असेल मी सांग? जस्ट गेस. आय डोंट नो, मे बी Of course, this book. Huh? See? By the way, this is my temporary चोरी, okay? तुला फक्त दाखवायला म्हणून आणलंय स्पेशली. तेही न विचारता कुणालाही. हो हो, बघू. सी, तुला पाहते रे. सोनिया, इफ आय एम नॉट रॉंग, हे पुस्तक आई साहेबांनी राजनंदिनीला दिलं होतं गिफ्ट म्हणून. रिअली? या, आय न्यू इट. म्हणजे मला माहिती होतं की या बुक बद्दल एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुझ्याकडे नक्की असणार. सो राजनंदिनीने हे बुक आधी वाचलं होतं, राईट? आणि आता ईशा वाचतीये. असेल. जयदीप, ईशाने काही पेजेस फोल्ड करून ठेवलेली आहेत ती, आणि ती मी वाचली आहेत.
अच्छा, मग मग आय एम वरीड जयदीप. वरीड का? ओके, ऐक आता, लक्षपूर्वक ऐक हं. यात असं लिहिलंय, प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. विक्रांत. विक्रांत? येस. पुढे तर ऐक. यावर विक्रांत म्हणतो, हो, पण प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा असतो तो म्हणजे विश्वास, आणि तो मला गमावायचा नाहीये. नाही, हे डायलॉग्स ठीक आहेत, पण नाव विक्रांत, हाऊ कम? जयदीप, विक्रांत हा या स्टोरी मधला हिरो आहे. कशावरून राजनंदिनीने ब्रो इन लॉचं नाव याच विक्रांतच्या नावावरून ठेवलं नसेल? सुपर थिंकिंग सोनिया. नाही, हे पॉसिबल आहे. येस. नाही, पण मग तुला काळजी कसली वाटते यात? अहो, तुम्ही मगाशी गोष्टींचं काय सांगत होतात? ईशाला पण संशय आला. काय सगळंच विचित्र होऊन बसलंय ग. आपल्याला जे हवंय ना ते धड तिला सरळपणे विचारता सुद्धा येत नाही. अहो, तुम्ही धड सांगाल तर ना. सांगतो. इतक्या वेळ ईशा इथं होती त्यामुळे मला सांगता नाही आलं. आता सांगतो. मी काही आमच्या मालकांच्या कामासाठी वगैरे गेलो नव्हतो. मग मी डॉक्टरांकडे गेलो होतो ईशासाठी. काय? हो. तो बिपिन काहीतरी म्हणाला म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे गेला होता, त्या वेड्यांच्या डॉक्टरांकडे? अगं त्यांना वेड्यांचे डॉक्टर नाही म्हणत, त्यांना सायकॅट्रिस्ट म्हणतात. नेमकं तुम्ही मराठीत बोला बघू. म्हणजे कुठले डॉक्टर? मानसोपचार तज्ञ. म्हणजे मानसिक आजार ओळखणे, त्याचे लक्षणं सांगणे आणि त्याच्यावर हवी ती उपाययोजना करणे, हे काम असतं त्यांचं. बापरे. हो का? हं. पण मग काय म्हणाले डॉक्टर ईशाविषयी? ईशाबद्दल काही नाही म्हणाले, पण त्यांनी वेगवेगळ्या मानसिक आजारांची माहिती दिली. म्हणजे त्याचे लक्षणं सांगितले, त्याचं काय असतं काय नाही. मुख्य म्हणजे ते काय म्हणाले की हे अनेक वेळा आपल्या मनाचे खेळ असतात. म्हणजे आपण कुठेतरी कधीतरी काहीतरी पाहिलेलं, ऐकलेलं किंवा वाचलेलं जे असतं ते आपल्या स्वप्नात दिसतं. आपल्या नकळत आपल्या मनावर काही प्रतिमा कोरल्या जातात आणि त्या प्रतिमांची जर उलथापालथ झाली तर मग डोक्यात गडबड होते. अगं बाई, म्हणजे ईशाच्या डोक्यात गडबड आहे? आता हे डॉक्टर ईशाशी बोलल्याशिवाय कसं सांगू शकतील? म्हणजे तुम्ही ईशाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहात? अगं मग त्याशिवाय कसं निदान करणार ते? अहो निमकर, तुम्ही कशाला त्या बिपिनचं ऐकून असं काहीतरी करताय? मग काय करायचं? काही उपायच करायचा नाही का? अहो करूयात ना. म्हणजे मी केलाय ना उपाय. मी गेले होते ना मारुतीच्या मंदिरात. आता पुढचे 9 दिवस जाणार आहे. पुष्पा, त्यामुळं फक्त तुझ्या मनाचं समाधान होणार आहे, बाकी काही नाही. बोलले. हे बघ पुष्पा, तू रागवू नको, पण त्या डॉक्टरांचं म्हणणं पटलंय मला. आपणही ईशाकडे तसंच पाहायला पाहिजे. तिच्या स्वप्नांचं कारण शोधलं पाहिजे. मला नाही तसं वाटत. ईशा राजनंदिनीच्या लाईफमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेते असं मला फील येतं. म्हणजे ऑब्व्हियसली तिला राजनंदिनीविषयी माहिती जाणून घ्यायची असेलच अँड ऑल दॅट, पण कम ऑन सोनिया. अगं ती दादाची पहिली बायको होती. तिच्याबद्दल जाणून घेण्यात माय फ्रेंड वहिनीला इंटरेस्ट असणारच ना. दिस इज नॉट गुड फॉर हर जयदीप. समथिंग इज रॉंग जयदीप. समथिंग इज रॉंग. आणि हे आपल्याला फाइंड आउट करायलाच हवं. हे बघा निमकर, जगातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माणसांकडे नसतात, कळलं ना? आणि डॉक्टरांकडे तर त्याहून नसतात. काही प्रश्नांची उत्तरं देवावर सोपवायची असतात. अजिबात नाही. देवाचं केल्यामुळं आपलं मन शांत होतं, हे खरंय. पण शेवटी प्रयत्न तर आपल्यालाच करावे लागतात ना. अगं डॉक्टरांचा अभ्यास असतो या गोष्टींवर. ते चटकन बरं करतील तिला. हो का? हा, मी आता तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणारच आहे. गेलीये कुठे ही ईशा? रुपालीकडे. साहेब, ते रुपाली बिपिन तेच बोलतायत.
ईशाला आजार झालाय म्हणून. हो म्हणजे काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे काहीतरी असं म्हणत होतं साहेब. मानसिक हो तिच्यावर काहीतरी उपचार वगैरे करणार आहेत ते साहेब. म्हणजे तिला काहीतरी मानसिक आजार झालाय असं वाटतंय त्यांना. हो काय ते कळलं का? नाही पण तिने काहीतरी पाहिलंय पण ते सगळं खरं नाहीये असं सगळ्यांचं म्हणणं आहे साहेब. ईशानं काय पाहिलं? ते खरं नाही म्हणजे हे काय नाही? आणि साहेब ती तिची मैत्रीण आहे ना रुपाली ती तिला काहीतरी डॉक्टरकडे घेऊन जायचं बोलत होती.